नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन अशा प्रश्नपत्रिकेच्या भागामध्ये. आजचा हा जो भाग आहे तो प्रश्नपत्रिकेचा 5वा भाग आहे. अगोदर जे पाहिले नसतील पाहून घ्या. आणि SRPFचा ग्राउंड चालू आहे, सर्वांना माहीत आहे. आणि तुमची भरती परीक्षा लवकरात लवकर होण्याची अशी अपेक्षा आहे, कारण का जसं जिल्हा पोलीसचं चालू आहे तशाच पद्धतीची आपलीसुद्धा भरती चालू आहे, म्हणजे दोन्ही एकच आहे. तर त्याच टाईपची म्हणजे लेखी परीक्षेला तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाही, त्यामुळे जेवढी जास्त तयारी करसाल तेवढं तुमचा बेटर स्कोर येतो. तर लक्षात असू द्या. आणि आज आपण 2017 पासून ते आत्तापर्यंत रिपीट आलेले प्रश्न जे की आमच्या टीमने काढलेले आहेत, यावर्षीसुद्धा पडतील असे प्रश्न आहेत, पाहून घ्या. आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा. आणि ज्यांनी GKचा प्रश्नसंच बाय केला नसेल बाय करून घ्या. फक्त ₹20 आहे आणि 1000 GKचे प्रश्न आहेत. खाली लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन बाय करू शकता, नंबर आहे. तर पहा पहिला प्रश्न. भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी यांचं प्रमाण किती आहे? कधी कधी काय येतं, रुंदी व लांबीचं प्रमाण विचारतं किंवा लांबी व उंचीचं प्रमाण असे विचारतं. तर लक्षात असू द्या, लांबी व रुंदीचं प्रमाण किती आहे? 3 मीटर किंवा 3 मीटर असं आणि 2 मीटर, म्हणजे अशा टाईपचं यांचं प्रमाण असतं. तर लक्षात असू द्या. त्यानंतर CBIचे नवीन संचालक कोण आहेत? तर CBIचे करंटमध्ये संचालक कोण आहेत? तर प्रवीण सूद आहेत, जे की 2023 म्हणजेच मे, कधी 25 मे 2023 या रोजी त्यांची नियुक्ती झाली किंवा निवड झाली. आणि या संचालकाचा कार्यकाल किती असतो? तर 2 वर्षाचा असतो, हे सुद्धा लक्षात असू द्या. CBIचे नवीन कोण आहेत? पहिले हे DP कोहली होते आणि प्रवीण सिन्हा हे मागचे होते वगैरे, मागचे हे होते, त्यानंतर त्यांच्या मागचे हे होते, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे पहा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. सर्वांना माहीत असेल, पंचकोनी ताऱ्याचं चिन्ह आहे. जरी तुम्ही SRPFला फॉर्म भरला असेल तर SRPFच्या आमच्या टीमने पेपर ॲनालिसिस केलं, त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेसंदर्भात खूप सारे प्रश्नसुद्धा त्याने विचारलेले होते. त्यामुळे या पोलीस यंत्रणेचा सुद्धा अभ्यास करून जा. त्यानंतर भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर भाषेचे एकूण 2 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत तुम्ही कमेंट करा. काही डाऊट असतील, म्हणजे माहीतच नसेल तर अवश्य ते सुद्धा कमेंट करा. माहीत नाही म्हणून मी पुढे सांगून टाकेन. त्यानंतर राधानगरी नावाचं जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे? तर राधानगरी नावाचं धरण या ठिकाणी भोगावती नदीवर किंवा भोगवती नदी आहे, त्या नदीवर असलेलं हे महत्त्वाचं धरण आहे. त्यानंतर महाराष्ट्रात तंटामुक्त गाव अभियान मोहीम कधीपासून सुरू झाली? ही गांधीची संकल्पना होती आणि ही जी आहे ती 15 ऑगस्ट 2007 पासून सुरू झालेली आहे. जे तंटामुक्तीचं आहे याचं संबंध SRPF वगैरे याला येतं, त्यामुळे लक्षात असू द्या. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर अफगाणिस्तान या देशाची राजधानी काबूल जी आहे ती अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे. आणि महाराष्ट्रात विधान परिषद, लक्षात असू द्या, विधान परिषदेत राज्यपाल किती सदस्य नियुक्त करतो किंवा निवड करतो? तर राज्यपालाला मुख्यमंत्री आदेश म्हणा, तो त्याचा सल्ला घेऊन मुख्यमंत्र्याचा हे 12 सदस्य नेमून देत असतो विधान परिषदेवर. आणि लक्षात असू द्या, विधान परिषदेची संख्या, विधानसभेची संख्या 288 आहे, विधान परिषदेची 78 आहे. आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 जातात, राज्यसभेवर किती जातात तुम्ही कमेंट करा. त्यानंतर बाकी जी आहे, लोकसभेची 255 आहेत, राज्यसभेची आहे 252-50, त्यानंतर लोकसभेची 552 आहेत. तर हे संख्या तुम्ही लक्षात ठेवा, यावर 100% प्रश्न पडतो. नॉर्मली हा राजकारणाचा राज्यघटनेचा भाग आहे. त्यानंतर भारतातील दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर भारतामध्ये रेल्वेचे एकूण विभाग किती आहेत? रेल्वेचं मोठं मुख्यालय कोणतं आहे? सर्वात जुनं चेन्नई, आणि हेच दक्षिण रेल्वेचं मुख्यालय आहे. त्यानंतर झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नॉर्मली मराठी ग्रामर आणि GKमध्ये सुद्धा मोडतो हा प्रश्न. तर झोंबीचे आनंद यादव आहेत. ज्वाला आणि फुले हे प्रकाश आमटे यांचं आहे. प्रकाश आमटे नाही, यांचं नाही आहे. त्यानंतर लक्ष्मण माने यांचेसुद्धा खूप कादंबऱ्या आहेत. पु ल देशपांडेसुद्धा यांचेसुद्धा खूप आहेत. याच्यामध्ये एक महत्त्वाचं आसामी असा एक आहे. त्यानंतर लक्ष्मण माने यांची एक उपरा आहे, यावर खूपदा आयोगानं प्रश्न विचारलं किंवा पोलीस भरतीमध्ये पडतं. त्यानंतर प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रकाशे नावाचं हे जे तीर्थक्षेत्र आहे ते जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलात त्या जिल्ह्याची थोडीफार बरीच माहिती तुम्ही कलेक्ट करा, कारण का जेवढे क्वेश्चन पेपर पाहिले आपण, त्या क्वेश्चन पेपरमध्ये 2 ते 3 GKचे प्रश्न त्या संबंधित जिल्ह्यासंदर्भात होते. तर त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला एक
चांगलं पॉईंट होणार आहे, नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर पहिली भूविकास बँक ही पंजाब या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर 14वा प्रश्न, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलं? तर रोम शहर टायबर या नदीच्या काठी वसलेलं आहे आणि रोम शहर हे जे आहे ते इटली या राज्याची राजधानी आहे. त्यानंतर तैनाती फौजेचा सर्वप्रथम वापर लॉर्ड वेलस्लीने कोणावर केला? तर हे जे आहे ते निजाम संस्थानावर या लॉर्ड वेलेस्लीने या तैनाती फौजेचा वापर केला. सुरुवात वगैरे शोध वगैरे कोणी लावला तुम्ही कमेंट करा. तर लक्षात असू द्या, अशा टाईपचे प्रश्न आपण सोडवत असतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जास्तीत जास्त अशाच टाईपची तयारी करत चला. झाली नसेल तरी आजपासून सुरू करा. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. ज्यांना जीकेचा प्रश्न पाहिजे त्यांनी कमेंट करा. मी तुम्हाला त्वरित सर्व प्रोसेस सांगून देईन. तर भेटूया तशाच नवीन प्रश्नपत्रिकेसोबत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. ज्यांनी फॉर्म भरला त्यांना अवश्य शेअर करा.